नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 17 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउझर लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर 17 नंबरच्या सेशनला क्लिक करायचंय, लॅब आवरला यायचंय, सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करून आपण प्रोसीड बटनावरती क्लिक करतोय आणि स्टार्ट करतोय. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, आपण तयार केलेले टेम्पलेट ऑनलाईन सर्च करू शकत नाही. उत्तर चूक आहे. आपण ऑनलाईन सर्च करू शकतो 100%. आपण डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणं आवश्यक असतं, तर डॉक्युमेंट docx.docx नावा फॉर्मॅटमध्ये ते सेव्ह करणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढील पैकी कोणते फॉन्ट कॅटेगरीमध्ये मोडत नाही. इटॅलिक हे फॉन्ट कॅटेगरीत मोडत नाही. हे स्टाईल मध्ये मोडतं, म्हणजे इटॅलिक नावाचा पर्याय आपल्या ह्या ठिकाणी निवडायचा आहे. एकदा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मधले चित्र बसवले की तुम्हाला रिसाइज करता येत नाही. आपल्याला रिसाइज करता येत नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणचा जो ऑप्शन निवडायचा आहे तो चुकीचा निवडायचा. आपल्याला रिसाइज करता येतं, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्या स्टॉपवर आपण जातो ना, तर पिक्चर कमी जास्त करता येतं आपल्याला त्या ठिकाणी. पुढच्या पर्यायावर आपण जातोय. तुमच्या डॉक्युमेंट मध्ये फुटर इन्सर्ट करण्याकरता कोणत्या स्टेप्स अवलंबाल. म्हणजे जर फुटर घ्यायचं असेल तर कसं, तर इन्सर्टला जावं लागतं. फुटरला क्लिक करून एडिट फुटरला क्लिक केले की फुटर डॉक्युमेंट मध्ये कन्फर्म आणि 100% त्या ठिकाणी येतं. डॉक्युमेंट जर एक्सपोर्ट करायचं असेल तर कोणत्या टॅबवर जाणं आवश्यक असतं, तर फाईल टॅबला गेल्याच्या नंतर आपण डॉक्युमेंट एक्सपोर्ट करत असतो. अशा पद्धतीनं सेल्फ पाथ लर्निंग आपण कंप्लीट केलंय. आपण नॉलेज चेकच्या स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. नॉलेज चेक आपण सुरू करतोय. विशिष्ट उपक्रम किंवा प्रकल्पासाठी एखाद्या स्वयंसेवकाला नेमताना संस्था रिकामी जागेचा उपयोग करते. व्हॉलंटियर फॉर्म्स नावाचा जो ऑप्शन आहे, जो आपण पहिल्या 16 नंबरच्या सेशन मध्ये कसा क्रिएट करायचा ते समजून घेतलंय, त्या फॉर्म वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढील पैकी कशामध्ये तुम्ही व्हॉलंटियर फॉर्म क्रिएट करू शकता. वर्ड मध्ये करता येतं, फ्रीपिक मध्ये पण करता येतं आणि कॅनवा मध्ये पण आपल्याला ते करता येतं. ट्विटर मध्ये करता येत नाही म्हणून ट्विटर ऑप्शन आपण निवडला नाही. तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला आणि त्यात तुम्हाला कंपनीचा लोगो जर इन्सर्ट करायचा असेल तर मेनू बारवरील कोणता फाईल वापरून तुम्ही लोगो इन्सर्ट करू शकता. तर आपल्याला इन्सर्ट नावाचे टॅब वापरावे लागते. पिक्चरला क्लिक करून आपल्याला ते करता येतं. मेनू बारवरील रिकामी जागा टॅबवर तुम्हाला सेव्ह ऑप्शन सापडतो. फाईल टॅबवर आपल्याला ते सापडत असतं. आपण ते सेव्ह बटनावरती क्लिक करून ते आपण क्लिअर करत असतो. मेनू बारवर कोणती टॅब तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन मिळवते, तर आपल्याला एक्सपोर्ट ऑप्शन फाईलच्या माध्यमातून मिळत असतो. अशा पद्धतीनं नॉलेज चेक पण आपण पूर्ण करून घेतलंय. पुढच्या गाइडेड टू युअर सेल्फ म्हणजे प्रॅक्टिकलच्या प्रश्नाकडे आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडी मधील रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि त्याला डार्क ब्लू कलर अप्लाय करायचा आहे. अगदी सोपं आहे. जिथं रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर तुम्हाला दिसेल तो भाग सिलेक्ट करायचे, ते वर्ड सिलेक्ट करायचे. असे मी जर केले, त्यानंतर फॉन्टला जायचंय आणि तर डार्क ब्लू नावाचा कलर दिसतो त्यावरती क्लिक करून बाजूला क्लिक करायचंय, सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. पहिला प्रश्न सॉल्व्ह झाला. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये सर्वात वर डाव्या बाजूला असलेले रिअल recon@gmail.com हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याचं लाईन स्पेसिंग 1.15 करण्यासाठी आपल्याला लाईनचा पॅराग्राफचा स्पेसिंग याचा वापर करायचा आहे. आता हे कसं केलं जातं, तर आता हे प्रश्न ओपन झाल्याच्या नंतर पाहिजे तर तुम्हाला आहे ना मेल दिसत नाही. पाहिजे तर मेल दिसण्यासाठी याला काय थोडंसं वाढून घ्यायचंय तुम्हाला. मग याला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला स्पेसिंगला जायचं. पाहिजे तर स्पेसचा भाग दिसतो 1.15 सिलेक्ट करा, सबमिट बटनावर क्लिक करा, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होईल. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंटचं जे शीर्षक आहे ना, आता याच्यामध्ये जे डॉक्युमेंटचं शीर्षक दिसेल त्याची अलाइनमेंट काय करायची, आपल्याला लेफ्ट करायची आहे. अगदी सोपं आहे. बिझनेस कॉन्ट्रॅक्ट हा टायटलचा भाग आहे, शीर्षकाचा भाग आहे. मग इथं लेफ्ट अलाइन वर यायचं. बिझनेस कॉन्ट्रॅक्ट लेफ्ट साईडला आला, बाजूला क्लिक करून सबमिट करा, उत्तर बरोबर येईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ईमेल recon@gmail.com चा मेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड करायचं आहे. म्हणजे त्याच्या समोर ईमेल नावाचा शब्द बोल्ड आहे आणि आता याला काय करायचं, आपल्याला बोल्ड करायचं. म्हणजे इथून याची सुरुवात करायची आहे, याला सिलेक्ट करायचं आणि फक्त ओनली बोल्ड करायचं. बस एवढंच करायचंय. बाजूला क्लिक करून सबमिट करायचंय. पुढच्या प्रश्नाकडे जातो आणि शेवटचा प्रश्न आहे. रिअल रेकॉन हार्डवेअर स्टोअर मध्ये टेक्स्ट सिलेक्ट करून त्याची फॉन्ट कॅलिब्री लाईट आणि फॉन्टची साईज 10 एवढी आपल्याला करायची आहे. आता हे कसं करायचं, प्रॅक्टिकली आपण समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन, जे टेक्स्ट सांगितले ना ते टेक्स्ट पहिले सिलेक्ट करू. आपण हे टेक्स्ट काय करू, पहिले असे सिलेक्ट करून घेऊ. रिअल रेकॉन हार्डवेअर स्टोअर्स यामध्ये काय करायचं, कॅलिब्री लाईट नावाचा फॉन्ट घ्यायचा. इथे तो दिसतोय तुम्हाला. जर नसेल तर तो सर्च करून घ्या आणि साईज किती घ्यायची आहे, 10 एवढी साईज घ्यायची, 10 साईज एवढी निवडायची. बाजूला क्लिक करा, सबमिट बटनावर क्लिक करा, तोही प्रश्न सॉल्व्ह होईल. अशा पद्धतीनं गाइडेड टू युअर सेल्फ पण आपण पूर्ण केले. आता आपण जातोय प्रोसेस पोलिओ. तुम्हाला प्रत्येकाला करता येतं, पण प्रोसेस पोलिओ करत असताना किंवा त्याचं टायमिंग स्टार्ट असताना काय करायचं, आपल्याला जे वर्डची वगैरे प्रॅक्टिकल आपल्याला गोष्टी जमतात तर ते यामध्ये करून आपल्याला दाखवायचे आहे. सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय.
पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात, कार्यक्षमता वाढवतात. आता तुमच्या MS वर्ड मध्ये ऑनलाईन टेम्पलेट जर सर्च करायचे असेल तर तुम्ही कसं करणार? इथे टेम्पलेट सर्चला क्लिक करायचंय, क्लिक करून याला क्रिएट करायचं, बस एवढंच करायचं. जसं मेसेज येतो युअर आन्सर इज सबमिटेड सक्सेसफुली. पुढचा प्रश्न आपण घेतोय, डिफरंट फॉन्ट टाइप साईजचा वापर केल्याने सर्वात महत्वाचा ऑप्शन्स काय इथं सांगितला की महत्वाचे डॉक्युमेंट रिप्रेझेंट शीट्स करण्यास मदत होते. आता निवडलेल्या टेक्स्ट व्हॉलंटियर फॉर्मला काय करायचंय, कॅनरा नावाचा फॉन्ट लागू करायचा. फॉन्ट इथं मिळतात आपल्याला आणि यामधला हा फॉन्ट घ्यायचा कॅनरा, याच्यावर क्लिक करायचंय. तोही प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह. 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय, विशेष कंटेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फॉन्टची साईज वापरली जाऊ शकते. हा जो फॉन्ट दिसतोय तुम्हाला कमी आहे तर त्याची साईज जास्त करायची, म्हणजे साईजला जायचंय 36 एवढी साईज करायची, कसं एवढं करायचं. नंबर 4 प्रश्नाकडे आपण जातोय, फॉन्ट कलर वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतो. आता निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर आपल्याला बदलायचा आहे, तो कोणता करायचा आहे, ब्लॅक टेक्स्ट 1चा लाइटर 5. आता हा व्हाईट कलर आहे तर आपल्याला ब्लॅक कलर घ्यायचा, म्हणजे कलर ओपन करायचा आणि तर ब्लॅक कलर आपल्याला निवडायचा, बस एवढं काम आपल्याला करायचं. पुढचा आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण जातोय, सेव्ह ॲज करायचं आपल्याला. सेव्ह ॲज कसं करावं लागतं, फाईलला जायचंय तुम्हाला, सेव्ह ॲज बटनावरती क्लिक करायचं, ब्राउजला न क्लिक करता डेस्कटॉपला जायचंय, नाव टाकायचंय, सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. असं केलं की त्या ठिकाणी कन्फर्म, त्या ठिकाणी तो प्रश्न सॉल्व्ह होईल. असे सिम्युलेशनचे 5 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. शेवटला आपण सेशन कम्प्लिशनला जातोय, त्यावरती क्लिक आपल्याला करायचंय, स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड OS हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा एक लोकप्रिय, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऍप्लिकेशन आहे, आपण वापरत असतो त्याला, तो ऑपरेटिंग सिस्टमचा प्रकार नाही, म्हणून त्याला आपण चुकीचा आन्सर देतोय. युनिक्स ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम असून ही विंडोज साठी एक पर्याय उपलब्ध असते. याला लिनक्स असं बोललं जातं. लिनक्स पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. वेब वरील सर्व्हर्स मेन फ्रेम कम्प्युटर्स अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम सर्वात अधिक वापरतात. याचं उत्तर आपल्याला युनिक्स द्यायचंय, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मॅक OS ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचं मॅक OS उदाहरण नाही, म्हणून याचं आपण उत्तर चुकीचं देतोय. तर अशा पद्धतीने आपण सेशन कम्प्लिशनची टेस्ट 17 नंबरच्या सेशनची आपण सॉल्व्ह केली. तुम्हाला 17 नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. तर भेटू आपण 18 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू.